दुसरीकडे पण इतरही मित्रपक्षातले थेट मुख्य नेते नसले तरी बाकीच्या नेत्यांकडून टीका होते. विशेष करून मी बघतो की ठाणे, नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विशेष करून तुमच्यावरती सध्या फारच आक्रमक होताना दिसत आहेत. ते तर टांगा पलटी, घोडे फरार नाही, गायब करायच्या गोष्टी. हे बघा, आता ठीक आहे, वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती. मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेली आहे. बरं. त्यामुळे ती त्यांनी गंभीरतेने घेतलेली आहे. अच्छा. आणि नक्कीच ते जे काही सूचना, जे काही त्यांच्या पक्षाची पद्धत आहे त्याप्रमाणे ते त्यातून मार्ग काढतील. पण आणि मी तक्रार करणारा माणूस नाही आहे ना. आणि टीका करतात, किती लोक टीका करतात माझ्यावर मुख्यमंत्री असल्यापासून. घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार, आता हे उपमुख्यमंत्री पद काढून टाका. ते उपमुख्यमंत्री पद काढायचं त्यांचं ते नाही, त्यांचा उद्देश एकनाथ शिंदे हे किती करतातच आहे ना. त्यामुळे मी त्याच्यावर लक्ष देत नाही आणि मी आपलं काम करत असतो. फोकस माझा डेव्हलपमेंटवर आहे. पण तुम्ही त्यांना सांगा, तुमच्याही पक्षातल्या लोकांना फार ती भावलेली नाही गोष्ट, कारण खूपच आक्रमक पद्धतीने टीका झाली ती आणि त्यांनी थेट वैयक्तिक केली टीका. नाही, मी देवेंद्रजींना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं मला की मी हे सर्व, उदय सामंत पण बोलले त्यांना की असं बरोबर नाही आहे जे चाललं आहे. तर ते बोलले नाही, मी याच्यामध्ये इंटरव्ह्यू करेन आणि मी जे काही सांगायचं ते सांगेन. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा अशी टीका होते त्याचा एक वेगळा मेसेज जातो आघाडी युतीबद्दल. ठीक आहे ना. आता त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणजे मी त्यांच्यावर टीका करायची, ते मग पुन्हा ते असं. पण माझा स्वभाव टीका करायचा नाही आहे आणि ते आता युतीत आहेत, त्यामुळे मी ते युती धर्म पाळणार आहे. आता त्यांच्या वरिष्ठांना मी सांगितलेलं आहे. पण हा कुठे म्हणजे मला सहज म्हणजे मला आठवतं की फार पूर्वीपासून आहे का हा प्रॉब्लेम. म्हणजे मला आठवतं आहे, जर मी थोड्या जुन्या ह्याच्यात गेलो 25 वर्षांच्या, त्यांचा प्रॉब्लेम अगदी दिघे साहेबांपासूनच आहे का. तो माझ्याशी तर कधी प्रॉब्लेम त्यांचा नव्हताच. हां, पण इथे ठाण्यामध्ये सुप्रीमसीवरनं हा प्रॉब्लेम होता का कधी. हां, ठाण्यामध्ये सुप्रीमसी असावी त्याचा प्रॉब्लेम होता कधी हा का त्यांचा असं. नाही नाही, कधी त्यांचा मला तर प्रॉब्लेम नव्हता. आता काय झालं आहे माहीत नाही मला. आता कसं निवडणुका आहेत, आता तिथे युती नाही आहे. मी देखील आमच्या उमेदवारांसाठी प्रचार तर करणार ना. पण युतीच्या आधीपासून बोलतायत ते. माहीत आहे कसं आहे याच्यामध्ये काही गोष्टी. आता ज्या काही प्रत्येकाच्या आपल्या आपल्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात. तर माझी कार्यपद्धती वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. ते मी जास्त काय त्याच्यावर लक्ष देत नाही मी.